राज्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा बळी. पुणे जिल्ह्यात जीबीएसनं थैमान घातलंय. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसनं एका 36 वर्षीय तरुणाचा बळी घेतलाय. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी असून तो 21 जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र काल त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले. पुण्यात सध्या जीबीएस बाधितांची संख्या 130 वर पोहोचली आहे. यातील 73 जणांना रुग्णाचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत. यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून 1500 पेक्षा जास्त घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय. त्यात गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या ही 100च्या वर गेली आहे. राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळले.